बाली मामा बॉडी इथलं सकाळी दिली ना आणि ती लोक रस्त्याने जायचं आम्ही हां आम्ही पोचलो इथं जागेवर हां कुठल्या गावाला आरपळला गेली आरपळला गेली. आता ती काय केलं त्यांनी काय नाही ते म्हणजे काय केलं काय नाही बघून मग त्याच्यावर आपण तोडगा काढू. या कर्मचारी दिले काय लॉक लावायचे ते लावू देत लॉक त्याला विचारून त्याची काय विकास ठीक आहे. बघितलं तू मग लेबल वगैरे लावलेलं चेहरा वागला आणि आपलं बाहेर आलं तुमची बॉडी ठीक आहे आम्हाला बाहेर आणता कपाळाला ही लावणार कोणी बाड्या आंघोळ पण काय लागते नातेवाईक कोण आहे नातेवाईक नाही ते कोणाचा हिवजी वाला टाकले म्हणजे आमचं पाहुणं घरी आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली ना आम्ही इथं माघारी आणली तर ती म्हणतात की त्यांचा निधी झाला म्हणून. मग आता आम्ही ह्याच्या पुढे करायचं काय? नक्की तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वाईवरून आलोय आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे. विधी राखलेला आहे. मग आम्ही करायचं काय आता? आम्ही त्या विधीपेक्षा द्यायचं का? आता ह्या विधीला काय करणार? ह्या बॉडीचं काय करणार? ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथे दाखवलं होतं नव्हतं दाखवलं आम्हाला तोंड उघडून. काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी? काय ना डायरेक्ट गाडीत भरून दिली आणि जाऊ द्या म्हणले. कोण होतं ती काय ती शिंदे आणि ती काय भरून ना योगेश का विकास का काय. तुम्हाला कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही? तिथे गेले आम्ही तोंड उघडून बघितलं तेव्हा कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून. तो विधी थांबवलाय ना आता तिकडचा कुठला? नाही ना चालू त्यांचं विधी चालू आहे. हां त्यांचा विधी चालू आहे. मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार? आता तुमची मागणी काय आहे काय? आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे. आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसू? ह्यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन? नाव काय तुमचं? नाव काय ना आपलं? आनंद आनंद सुनील हो हॅलो आता आम्ही करायचं काय? हॅलो ह्याच्यावर आम्हाला सांगा. आता तुम्ही सांगा नाही द्या म्हणून आम्हाला. तुम्हाला रुग्णालय प्रशासनाला तुम्ही संपर्क केला त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर त्यांनी दिले? आता मग आता ती काहीच बोलणार नाहीत आम्हाला. काहीच सांगा नाही. बोलणार काय? डोलवीची उत्तरं द्यायचं फक्त. आम्ही माणसं पाठवले तिथं, डॉक्टर गेलेत तिथं, हे गेलेत आणि जी कर्मचारी आहेत तिथं त्यांना बोलवून घेतले, खाली पळवून घेतले. आम्हाला त्यांनी बॉडी दाखवलीच नव्हती उघडून आणि आता ते पोलीस वगैरे आल्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना बॉडी दाखवलेली आणि आमची बॉडी ज्यांनी नेली त्यांना सुद्धा बॉडी फक्त वरचं कपाळ फक्त दाखवलेलं. तिथं फक्त नावाचा लेबल होता त्याच्यावरती त्यांच्या ताब्यात त्यांनी बॉडी दिली आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवली नाही किंवा आमची बॉडी डायरेक्ट त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. आम्ही आमच्या घरी व्हायला गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची बॉडी नव्हती. ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काहीही बघितलं नव्हतं. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरपळवाली बॉडी घेऊन यायला लागल्यात. पण आता त्यांनी जे आमची बॉडी ते घेऊन गेलेले आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं? आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना. आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरपळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं. तुम्ही बॉडी तुमचं बॉडीचं नाव होतं? आमच्या ह्याच्यावर काहीच नव्हतं. बॉडी तुम्ही बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी. तुम्ही आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेला. आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलोय आम्ही अर्धा तास. आता नाही तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता. ऍडमिट होता का? ऍडमिट होता. ओके. ऍडमिट होता. रात्री झाले 12-12:30 वाजता आणि तिथनं इथं त्या रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला आणि ती करताना बॉडीचे ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात त्याच्यामुळे त्यांची ती साधारण एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे. तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? असं केलं माणसांनी सिव्हिल हॉस्पिटलला यायचं का नाही यायचं? हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथे जर असे जर धंदे होत असतील तर मग इथे लांबून येणाऱ्या माणसांनी काय करायचं? यात नेमकी चूक कोणाची? प्रशासन म्हणते की तुम्ही बॉडी बघितली नाही. आम्ही बॉडी बघितलीच नाही. आम्हाला त्यांनी दाखवलीच नाहीये. त्यांच्या माणसांनी आम्हाला बॉडी दाखवलीच नाही. का दाखवली नाही त्यांनी? त्यांना विचारा की तुम्ही त्यांनी एकच म्हणले एकच बॉडी आहे आतमध्ये आणि आमचे माणसं तिथं आतमध्ये वगैरे जात होते ते म्हणते नाही नाही आत्ताच पुसलं इथं आतमध्ये येऊ नका घाण होते इथे. ओके.
कारण आम्ही त्या बॉडी मुलाचे वडील आहेत. एक मिनिट थांब. सुनील नामदेव एक मिनिट हा, सांगा नाव सांगा. नाव सांगा आणि काय प्रकार झाला का तो सगळा सविस्तर सांगा. राहणार वाई. माझ्या मुलाची बॉडी नेत असताना त्यांनी आम्हाला त्याचा चेहरा वगैरे काय दावला नाही, एकच बॉडी आहे म्हणली, तुमची बॉडी आहे तशीच त्यांनी गाडीत कुंबली. आम्हाला चेहरा फिरा काय दावला नाही. आता ज्यावेळेस मी घरी गेलो ती बॉडी घेऊन, जेव्हा त्याचं एवढं खोलून बघितलं तेव्हा ती वेगळं वाटल्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलोय. तिथं एक 10 ते 15 मिनिटं गेली असतील घरी. हॅलो ॲम्ब्युलन्स तिथल्या तिथंच वळवली माघारी, त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी आणलं. आता ह्याला पर्याय काय तुम्ही पर्याय म्हणजे माझी बॉडी मला पाहिजे ना. आता माझी बॉडी मला पाहिजे ना. तुमच्या बॉडीला आम्ही धक्का लावलाय का? तुमची हाय अशी व्यवस्थित तुम्ही जशी बांधली तशी बॉडी आहे. तिचा फक्त चेहरा बघितला आणि बॉडी रिटर्न लगेच त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी गेलं. या घटनेत एक अर्धा पाऊण तास 1.5 तास गेला असेल वाईवरनं रिटर्न येणे जाणे. आम्हाला केस करायची म्हणून सांगायला तुझे आता थांब किती यायला लागलेत ना. हा, ठीक थांबा का. आमच्या आम्हाला बॉडी द्या, विषय संपला. आमच्या आम्हाला बॉडी द्या, विषय संपला. ही बोलायची इतकी दोघं जण त्यांना इथं बोलवा ती उघडायला हवा. आमच्या आम्हाला बॉडी द्या, बाकीचं आम्हाला काय माहित नाही. आमच्या आम्हाला फक्त बॉडी द्या, बाकीचं आम्हाला काय माहित नाही. काय नाही आम्हाला फरक पडत. यांनी आमची आम्हाला बॉडी पाहिजे. केली का मग बॉडी काय असेल ते असेल, आमच्या आम्हाला बॉडी द्या फक्त. कुत्र्यावानी पिंजरे बोलवा, सगळं बोलवा, काही फरक पडणार नाही साहेब. मी आता सांगतोय फक्त ह्या बॉडीला आमची बॉडी दिल्याशिवाय असली बॉडी देणार नाही. काढणार नाही, देणारच नाही ती बॉडी. आमची 2 आहेत ना कोण घेतली. ती पहिली इथं बोलवा. ते शिंदे आणि कोणते विके आहे त्यांना इथं बोलवा. आम्ही असं रागात तुमचं काही दोष नाही आमचा. बरोबर कंप्लीट करणार का आम्ही? अहो पण तुम्ही मला सांगा सर, तुम्ही मला सांगा यांचं काम आहे आम्हाला बॉडी उघडून दाखवणं. ही कशाला आईच्या भोकाला इथं कामं करतात का? त्यांना कळत नाही का? त्यांना कळत नाही का की बाबा कुठला तरी माणूस आला तरी त्याला बॉडी उघडून दाखवणं. ह्याच्यापाशी 1 बॉडी असू द्या नाही तर 10 बॉडी असू द्या, ह्याचं काम आहे बॉडी उघडून दाखवणं. बोला की. आमच्या बॉडीला काट लावला मग. तोडफोड नको करू मित्रा. ऐकून घ्या. त्याच्यात काय झालेलं आहे, नजर चुकीने झालेलं आहे. त्यांचं काम होतं बॉडी बघायचं, तर बॉडी बघितलेली नाही त्यांनी व्यवस्थित. ऐकून घ्या, घरी गेल्यानंतर पण बघितलं तर त्यांचं काम होतं व्यवस्थित बघणं, ते पण झालेलं नाही. तुमच्याकडून ऐकून घ्या, तुमच्याकडून जसं काम झालं तसं त्यांच्याकडून आम्ही झालं कशी बॉडी बघितली की आम्ही लगेच रिटर्न मी काय म्हणतो ते पुढचं ऐकून घ्या ना. ह्याच्यामध्ये आता ती जी बॉडी जी आहे ती आता कसं आहे, त्याची हेळसांड झाली नाही पाहिजे एवढी तुम्ही दक्षता घ्यायची आहे. नाही बॉडी तिकडे सगळं झालंय की त्याचं आलंय की सगळं. बघून घ्या, कुठलीही बॉडी असली ती कुणाची म्हणून नाही, आता कुठलीही बॉडी असली त्याची दोन्ही बॉडीची हेळसांड झाली नाही पाहिजे. बॉडीची आम्ही कशाला हेड सांगू? ह्या बॉडीला आमचं काम काय आहे, ते फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता कामा नये. काय असेल ते समंजस मिटलं पाहिजे. विनाकारण हे करायचं ते करायचं बॉडी हे चुकीचं आहे. वन साइड डिसिजन होणार नाही. साईडला थांबा. मला पाहिजे काही अपेक्षा नाही. आम्ही बघा त्याचा चेहरा बघितला वेगळा दिसला, मी लगेच आम्ही मागे घेतली. मला एक बर पहिलं आपली बॉडी नाही आर्वेवाल्यांचं काय फोन झाला. माझी परिस्थिती त्या व्यक्तीला माहिती आहे, काय करतो मी ती. लय माणूस आहे. नाही ते आता राज्यात मदत नाही काय. बाकी काय नको मला. 8 दिवस माझं लेकरू तडफडतं इथं, मी अक्षरशः नको नको झालं. एक पण नाही. तुम्ही साईडला थांबा, आधी खात्री करू द्या, त्यानंतर पुढचं काय असेल ते आहे ते बघा तिथं थांबा. तेवढेच फक्त या कुणी बघायची बॉडी? ते पोलीस आणि ते बघून ऐकून घ्या. बाकी थांबा बाहेर. बोलवा
की इकडे त्या मॅडमांना इकडे बोलवा की. नाही नाही असं द्या की कोण नाही महत्वाचा इथं आमची बॉडी महत्वाची आहे. त्यांना इकडे बोलवा 1 मिनिट. हो मॅडम 1 मिनिट, एकच मिनिट. नाही, झालं ऐकून घे, नजर चुकीने झालेलं आहे हे. ऐका की ही ज्यावेळेस खाल्लं आलं त्यावेळेस त्या मॅडम काय म्हणल्या माहितीये का की यांनी लिहून दिलं यांनी जी बॉडीचा अंत्यसंस्कार केला की आमचीच बॉडी ती पण त्यांचीच बॉडी आहे, ही पण त्यांचीच बॉडी आहे. मग आमची बॉडी कुठे आहे? ऐकून घे, त्यासाठी काय केलं त्यांना घेतलं, त्यांना सांगितलं तुम्ही आधी खात्री करा. बरं सर ऐका की खात्री केली का नाही? एक मिनिट ऐका की सर, एकच मी काय मिनिट बोलते ते ऐकून घे ना. ते तिथं देऊन आले ना लिहून, पण त्यांना काय विचारलं पहिल्यांदा तुम्हाला नेलं का आतमध्ये? नाहीच की नाही. त्यांना कशासाठी नेलं की तुम्हीच खात्री करा. तुम्ही म्हणताय ना, तर त्यांनी सांगितलं त्यांनी ओळखलेले आहे. ऐका की मी काय म्हणतो सर की त्यांची बॉडी त्या बॉडीची ही बॉडी बघण्याच्या आधी त्यांनी कशी काय खात्री करून दिली की ती बॉडी आमचीच आहे? आम्ही आता क्लिअर केलं ना त्यासाठी. असं नाही होत सर. आता काहीच त्याचं नाही क्लिअर झालं. काहीच क्लिअर नाही झालेलं अजून. क्लिअर केलेलं आहे. ह्याला विचारता की तू सकाळी पण आलता ना, मग तू कसं मगाशी काय म्हणला की आमची बॉडी तर मला तोंड सगळं दाखवलं नाही. आता तो मला काय म्हणला तुम्ही पाणी पाजताना म्हणजे अग्नी देताना त्याचं तोंड फोडलं असेल ना, तुम्ही पाणी पाजताना आम्ही तुमच्या व्यक्तीचे फक्त एवढं तुमच्या ह्याच्यावरती लेबल होतं का? नाही ना, मग ते सांगतो ना साहेब तुम्हाला. आणि आता आणि आताही खाल्ले असताना काय म्हणले की मी त्यांना लिहून त्या मॅडम काय म्हणले ह्यांनी आम्हाला लिहून दिले की ज्या बॉडीचा आम्ही अंत्यसंस्कार केलाय ती बॉडी ह्यांचीच आहे. ह्यांनी लिहून दिले लिहून दिले लिहून दिले. मी काय सांगितलं तुम्हाला आता कंडिशनला, फक्त आताचं काय असेल ते विधी करून घ्यायचे आहेत, काय असेल ते नंतर रितर होईल. विधी आता आम्ही कशा सांगतो तुम्हाला. आमच्या बॉडीचं बरोबर 25 वर्षात. अहो पण ऐकून घ्या ना, आता आम्ही आज दाखवल्यानंतर बाहेरून थांबवलं. 25 कळतं का? न कळत 25 कळतं का? 25 अहो कळतं मला चांगलं. 25 ऐकून घ्या 2 मिनिटं. काय कळतं समजा आतून जर बदली काय म्हणजे नेल्यापासून तुम्ही तोंड बघितलं ना. अहो मी थोडा पाठीमागून लेट गेलो. तुमचं सक्कच होतं का? अहो सक्कच होतं. मामा होती माझी. असं मग कसं बघितलं? तुमचं मामा होता काय तुझं? कसं बघितलं? करायचं म्हणून केलंय बघ. काय आहे तेच सांगतोय. न तोंड उघडतात तिथं अंत्यसंस्कार करते ती माणसं. ही माणुसकीची आहेत ही माणसं. तिथं नेलं पण बिना तोंड बघता अंत्यविधी असतो का सर कुठं? शांत बसा, ह्याच्यात काही पर्याय नाही आहे. आणि तुम्ही इथं लिहून पण देताय वे आमचीच बॉडी होती अंत्यसंस्कार केलेला. तिथं आता आल्यावर पण म्हणता ही पण आमचीच बॉडी आहे. किती बॉडी आहे तुमच्या? किती आहे? अख्ख्या सिव्हिल मध्ये सगळी तुमचीच आहेत का? जगेटचे बाकी जगेटचे बाकी जगेट तात्यांचे बाकीचे ते अटक केलं माणसं 50 आणि 20 माणसं. आता सांगितलं ना पहिली जी घटना घडली होती त्यामध्ये नातेवाईकांनी स्वतः आम्हाला लिहून दिलेलं आहे की आम्ही चुकून दुसऱ्याची बॉडी घेऊन गेलो होतो, आम्हाला ते समजलेलं नाही, असं पहिल्या घटनेमध्ये आम्हाला नातेवाईकांनी स्पष्ट आमच्याकडे लेखी दिलेलं आहे. आत्ताची जी दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम PM करताना बॉडी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असते. पोस्टमॉर्टम केल्यानंतर आमचे वैद्यकीय अधिकारी त्यांना ॲडव्हान्स सर्टिफिकेट पोलिसांकडे देतात आणि पोलिसांकडे ते आम्ही त्यांची रिसिप्ट घेतो की बाबा ही ॲडव्हान्स सर्टिफिकेट आणि PM केल्यानंतरची बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येत आहे. आणि त्यानंतर मग पोलीस हे नातेवाईकांकडून ताबा पावती घेऊन पोलीस ही बॉडी जी असते ते नातेवाईकांकडे देतात आणि त्यांची सही घेतात. हीच प्रोसेस या ठिकाणी अवलंबलेली आहे. आमच्या रजिस्टरनुसार सर्व नातेवाईकांनी त्या सह्या केलेल्या आहेत, पण जी पहिली बॉडी गेली त्यामध्ये ते त्यांनी ओळखता आली नाही किंवा काही माहीत नाही मला, त्यामुळे ते थोडं हे असा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. याबाबत आम्ही आत्ता आमचे जे पोस्टमॉर्टम करणारे जे कर्मचारी आहेत 2 त्यांना निलंबनाचे आदेश दिलेले आहेत. चेहरा दाखवला गेला होता का नातेवाईकांना
किंवा तशा पद्धतीनं काही तसं लिहिलं गेलं होतं किंवा त्यांच्याकडनं तशा सह्या घेतल्या होत्या? त्यांच्या सह्या तर मी घेतलेल्याच आहेत आम्ही, जसं मी आता सांगितलं की आमच्या रजिस्टरला आहे. चेहरा पण दाखवलेला आहे. असे आमचे जे 2 कर्मचारी आहेत तिथं काम करणारे, त्यांनी सांगितलं की आम्ही चेहरा दाखवलेला होता. ही दुर्दैवी घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे सिव्हिलमध्ये. आतापर्यंत हे असे प्रकार घडत आहेत. प्रशासन फक्त खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करते, अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काही यामध्ये निर्णय घेणार आहे का नाही? आत्ताच्या घटनेमध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल पत्रव्यवहार करत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. तुम्ही नातेवाईकांशी बोललात, नातेवाईकांनी काय मागणी केली? नातेवाईकांची जी मागणी पहिली होती, पहिल्यांदा आम्हाला त्यांनी मागणी केली की तुम्ही कारवाई करणार असं पत्र द्या, मग आम्ही हे पुढचे त्यांचे काय असतील ते करतील. पण आता त्यांची परत मागणी होती की त्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश द्या. त्याप्रमाणे आपण ती प्रोसेस सर्व पूर्ण केलेली आहे. या सगळ्या घटनेमध्ये कुठेतरी जिल्हा रुग्णालय जबाबदार आहे का या सगळ्या घटनेला? ही पोलीस प्रशासनाचीच जास्त जबाबदारी आहे. पोलिसांनी तिथं थांबणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती बॉडी बघून कारण ती कायदेशीरदृष्ट्या त्यांच्याच ताब्यात देतो आम्ही. PM झाल्यानंतर बॉडी ही आधी पोलिसांच्या ताब्यात देतो, आम्ही डायरेक्ट नातेवाईकांच्या ताब्यात देत नाही.